अपूर्णांकांचा गुणाकार करताना अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणताना आपण काय करतो? आपण अंशाला पूर्णांकाने गुणतो आणि छेद तोच राहतो, छेद बदलत नाही. मग समजा मी अपूर्णांकाला जेव्हा पूर्णांकाने गुणते तेव्हा तो पूर्णांक 1 असेल तर काय होईल? 1 गुणिले काही पण असं केलं की ती संख्या, म्हणजे समजा एकाला मी 5 ने गुणलं तर 5 येतं, एकाला 27 ने गुणलं तर उत्तर 27 येतं. म्हणजे कुठलाही अंश असेल आणि त्याला 1 ने गुणलं तरी तो अंश तोच राहणार आहे, बदलणार नाही. म्हणजेच माझ्या अपूर्णांकाला मी जर 1 ने गुणलं तर माझं उत्तर तो मूळचा जो अपूर्णांक आहे तेच उत्तर येईल, वेगळं काही उत्तर येणार नाही. म्हणजे समजा मी 1/2 ला 1 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 1/2. 3/5 ला 1 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 3/5. आता समजा तो पूर्णांक आहे की एखाद्या पूर्णांकाने अपूर्णांकाला गुणताना तो पूर्णांक जर 0 असेल तर काय होईल? कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं की उत्तर येतं 0. मग अपूर्णांकाच्या अंशाला आपण 0 ने गुणणार, म्हणजे नवीन अंश येणार 0 आणि अपूर्णांकाचा अंश 0 असला की तो अपूर्णांक होतो 0. म्हणजेच आपण असं शिकलो की अपूर्णांकाला जर 0 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 0. एकाने गुणलं तर उत्तर येणार आहे तो मूळचा जो अपूर्णांक आहे तेच. 0 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 0. आता आपण अपूर्णांकाला जेव्हा अपूर्णांकाने गुणतो त्यावेळेला आपण काय करतो? त्यावेळेला आपण अंशांचा गुणाकार करतो आणि छेदांचा गुणाकार करतो. आणि मग आपण असं किती पण अपूर्णांकांसाठी करू शकतो. आपण एका वेळेला 2 अपूर्णांकांचा, 3 अपूर्णांकांचा, 5 अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो. आता हा गुणाकार कुठल्याही क्रमाने करता येईल का? तर करता येईल, कारण गुणाकार कुठल्याही क्रमाने जरी केला तरी जे गुणाकाराचं उत्तर येतं तेच येतं, बदलत नाही. त्यामुळे अंशांचा गुणाकारही कुठल्याही क्रमाने करा, छेदांचाही कुठल्याही क्रमाने करा, त्यांनी फरक पडणार नाहीये. म्हणजेच जेव्हा आपण 2 किंवा जास्त अपूर्णांकांचा गुणाकार करतो त्यावेळेला आपण गुणाकार कोणत्याही क्रमाने करू शकतो. त्याचं जे उत्तर आहे, येणारा जो गुणाकार आहे तो बदलत नाही. आता आपण अजून थोडं अपूर्णांकांबद्दल काही नवीन शिकूया. आता इथे अपूर्णांकांच्या 2 जोड्या दिलेल्या आहेत. पहिली जोडी आहे 2/3 आणि 3/2 आणि दुसरी जोडी आहे 4/7 आणि 7/4. आता काय लक्षात येतंय या जोड्यांकडे बघून? या जोड्यांमध्ये अशी गंमत आहे की पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे आणि पहिल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे. म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाचा खाली डोका वर पाय केला की दुसरा येतोय, बरोबर? असं जेव्हा असतं त्यावेळेला त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त. म्हणजेच 3/2 हा 2/3 चा गुणाकार व्यस्त आहे किंवा 4/7 चा गुणाकार व्यस्त कुठला? तर 7/4. म्हणजेच मूळच्या अपूर्णांकाचं खाली डोकं वर पाय केलं की जो अपूर्णांक येतो त्या येणाऱ्या अपूर्णांकाला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो. आता आपण हा जो अपूर्णांक आहे आणि त्याचा गुणाकार व्यस्त आहे यांचा गुणाकार करून बघूया काय होतंय. आता पहिल्या जोडीमध्ये बघा 2 गुणिले 3 बरोबर 6. अंश पण 6 येणार आहे, छेद पण 6 येणार आहे. 6/6 म्हणजे उत्तर आलं 1. दुसऱ्या जोडीमध्ये 4×7 28 म्हणजे अंश 28, 7×28 म्हणजे छेद 28, 28/28 म्हणजे 1. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की अपूर्णांक आणि त्याचा गुणाकार व्यस्त यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 1. किंवा मला असं म्हणता येईल की माझ्याकडे जर 2 अपूर्णांक असतील आणि मी त्यांचा जर गुणाकार करून उत्तर जर 1 आलं तर याचा अर्थ ते दोन्ही अपूर्णांक हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत, बरोबर आहे? माझ्याकडे जर 2 अपूर्णांक असतील त्यांच्या गुणाकाराचं उत्तर जर 1 येणार असेल तर ते दोन्ही अपूर्णांक हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. आता इथे आहे 1/3 आणि 3/1 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं आहे 1. याचाच अर्थ ते दोघं एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. पण 3/1 याच्याऐवजी मी नुसतं 3 लिहिलं तर चालेल का? चालणार आहे. 3/1 म्हणजेच 3. याचाच अर्थ 1/3 आणि 3 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. आता आपण अजून थोडी गणितं सोडवूया. आपल्याला गुणाकार व्यस्त ओळखायचा आहे. 5 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 1/5. 1 चा काय येईल? 1 ला कशाने गुणल्यावर उत्तर 1 येईल? तर 1 ला एकाने गुणल्यावरच उत्तर 1 येतंय.
म्हणजेच 1चा गुणाकार व्यस्त हा 1च आहे. आता 0चा गुणाकार व्यस्त काय येईल? 0ला कशाने गुणल्यावर उत्तर 1 येईल? तर काही सापडणार नाही, कारण 0ला कशानेच गुणून 1 येणार नाही. का? कारण 0ला कशानेही गुणलं तरी उत्तर 0च येतं. म्हणजे आपलं 1 उत्तर येणारच नाहीये. म्हणजेच 0ला गुणाकार व्यस्त असं काही नाहीये. 0ला गुणाकार व्यस्त आहे का? तर 0ला गुणाकार व्यस्त नाही.